नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सर तुम्हा सर्वांचे विके मॅथ्स गुरु या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। आजचा हा आपला सेशन आपला हा जो सेशन आहे, हा सेशन काल दिनांक 8 ऑगस्ट 2026 आपल्या विके मॅथ्स गुरु अकॅडमी ठाकरेच्या वतीने स्कॉलरशिप आणि नवोदय याकरिता ॲव्हरेज म्हणजे सरासरी या टॉपिकवर आधारित आपण टेस्ट घेतलेलं होतं। त्या टेस्टमध्ये एकूण 20 क्वेश्चन्स आपण घेतलेले होते। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वच्या सर्व म्हणजे टोटल 20 प्रश्नांचा या ठिकाणी फुल एक्सप्लेनेशन बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, आपण कृपया काय करायचं, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नसेल आवडला तर लाईक नको करा। सोबतच जर वाटलं तुम्हाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा। चला तर जास्त वेळ न घेता आजच्या या सेशनला सुरुवात करूया। चला तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी बघा काय दिलं आपलं टायटल, पेपर एक्सप्लेनेशन। डेट काय दिला आहे 8 ऑगस्ट 2026 आणि टॉपिक आहे आपला ॲव्हरेज म्हणजे सरासरी। चला तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपल्या फर्स्ट क्वेश्चनकडे वळूया। क्वेश्चन नंबर 1 बघा विद्यार्थी मित्र हो, फाइंड द ॲव्हरेज ऑफ 12, 18 अँड 24। म्हणजे मराठीत बघा 12, 18 व 24 ची सरासरी काढा। या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 1-2 क्वेश्चन बिलकुल बेसिक या पद्धतीने जाऊया, नंतर आपण डायरेक्ट या पद्धतीने करूया। तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला माहितीच आहे, सर्वात आधी आपल्याला इथं सरासरी काढायला सांगते। सरासरी मग सरासरी काढण्याकरता आपल्याला एक कॉमन फॉर्म्युला आहे। कॉमन फॉर्म्युला कोणता आहे मग, एकूण संख्यांची बेरीज भागिले काय असते विद्यार्थी मित्र हो, एकूण संख्या। हा झाला आपला जनरल फॉर्म्युला। काय हा फॉर्म्युला आपल्याकडे, हा महत्त्वाचा आहे आणि लक्षात ठेवायचा, ठीक आहे। फॉर्म्युला या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण या दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर आपण काढू शकतो, काही यामध्ये दुमत नाही। पण आपण फक्त आणि फक्त फॉर्म्युलाचाच वापर करून सरासरी काढतो अशातला भाग नाही। आपण या ठिकाणी सर्वात आधी फॉर्म्युल्याचा सूत्राचा वापर करून काढूया, त्यानंतर तुम्हाला एवढा शॉर्टकट ट्रिक सांगणार की आपल्याला एका सेकंदामध्ये आपल्या या सरासरीचा क्वेश्चनचा आन्सर कसा काढायचा। बिलकुल सोपा आहे, पण त्यापूर्वी तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे। बघा एकूण संख्या किती आहेत बघा, या ठिकाणी 12 आहे, 18 आहे आणि 24 आहे। म्हणजे 12, 18 आणि 24 अशा 3 संख्या आहे। दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करा आणि टोटल काय मग खालती एकूण संख्या किती आहे विद्यार्थी मित्र हो, 1, 2, 3 या ठिकाणी लिहायचं 3। मग वरच्यांचं बेरीज असल्यामुळे बेरीज करून घ्या। 12 अधिक 18 30, 30 ने 24 54, 54 भागिले 3। आता या ठिकाणी 3 खालती म्हणजे भागाकारात आहे, म्हणजे याचा अर्थ असं होणार 3 54ला भाग देणार। 3 1 3 वाचले 2, खालती आला 4 24 झालं, 3 8 24 मायनस केलं आन्सर 0। या आलेला आन्सर किती आला आपला 18। म्हणजे ऑप्शन नंबर बी जो आहे, ऑप्शन नंबर बी आपलं करेक्ट आन्सर असेल। पण विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी मी फॉर्म्युल्याचा वापर केला आहे। जर मला फॉर्म्युला आठवत नसेल किंवा मला फॉर्म्युलांना जास्त वेळ लागत असेल, याच्यामुळे माझे 1-2 क्वेश्चन जर सुटत असतील, म्हणजे कमी जास्त वेळ लागत असल्यामुळे काय दुसरे जे क्वेश्चन्स आपण त्याला सॉल्व्ह करू शकत नाही। मग अशा वेळेस काय असतं विद्यार्थी मित्र हो, जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेचा विचार करत असतो, या स्पर्धा परीक्षा आपण देत असतो, त्यावेळेस फक्त आणि फक्त उत्तर येणं कामाचं नाही, उत्तर तर आलंच पाहिजे, उत्तर ते सुद्धा अचूक पद्धतीने आलं पाहिजे, पण सोबतच कमी वेळात अचूक उत्तर काढणं आपला एक ध्येय असतो। मग विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याकडे एवढा मोठा फॉर्म्युल्यानुसार जर सॉल्व्ह करण्यापेक्षा या ठिकाणी शॉर्टकट पद्धतीने कसं सॉल्व्ह करायचा याकडे तुमचं लक्ष खूप असलं, म्हणजे या ठिकाणी तुमचं लक्ष असलं पाहिजे। बघा विद्यार्थी मित्र, शॉर्टकट, या शॉर्टकटमध्ये काय करायचं असते, दिलेली संख्या कोण आहे बघा, 12, 18 आणि 24 या ठिकाणी अशा 3 संख्या दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्र। यस, या 3 संख्येमधला बघा, प्रत्येक संख्येमधला काहीतरी बघा तुम्हाला साम्य दिसतं, म्हणजे सारखं दिसत आहे। काय दिसतं सारखं, 12 आणि 18 याच्यामधला जो काही फरक आहे तो 6चा आहे, म्हणजे या दोघांचा मायनस केला असता तर मला 6 मिळतो, आणि 18 आणि 24चा केलं तर मला ते सुद्धा काय दिसते, फरक 6चा दिसतो। म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांमधला जो काही फरक आहे
तो जर फरक 6 येत असेल याचा अर्थ जे काही नंबर दिलेले असतील ते नंबर जर का अंकगणितीय स्टडीमध्ये असतील म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये असेल अशा वेळेस मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जर 3 संख्या दिली आहे मग दुसरी संख्या आपली काय असेल सरासरी असेल. जर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो 1 2 3 4 5 अशा 5 संख्या घेतल्या 1 2 3 4 5 हे काय फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स आहेत, पहिल्या 5 नैसर्गिक संख्या आहे. जर प्रश्न असा विचारला आपल्याला की पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती, मग आपण या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी आपण या फॉर्म्युल्याचा वापर करणार नाही, कारण आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये त्याला पुटअप करून त्याला प्लस करून डिवाइड करण्यापेक्षा डायरेक्ट आपल्याला माहिती आहे बघा 1 2 3 4 5 असे टोटल 5 नंबर्स आहेत, इकडचे 2 गेले आणि इकडचे 2 गेले, जो मधला वाचला आहे तो आपलं सरासरी असेल. विद्यार्थी मित्र हो काय समजलं, बिलकुल सोपं आहे. आपण समोर जेव्हा जास्त क्वेश्चन या ठिकाणी बघणार त्यावेळेस तुम्हाला आयडिया येऊन जाईल की तो शॉर्टकट कसं काम करत आहे. चला विद्यार्थी मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असेल तर क्वेश्चन पेपर समोर ठेवून आणि हातात पेन आणि सोबत नोटबुक असणं आवश्यक आहे. पेन आणि कागद सोबत घेऊन अभ्यास करायचा विद्यार्थी मित्र हो. गणित विषय हा फक्त बघितल्याने ऐकल्याने काही कळणार नाही, जर कळेल तर ते लक्षात राहणार नाही, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. गणित विषयाचा जो अभ्यास करणार असेल त्याला नेहमी सोबत कागद आणि पेन ठेवणं आवश्यक आहे. चला तर आपण क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया. बघा क्वेश्चन नंबर 2 काय म्हणते, फाइंड द ॲव्हरेज ऑफ 8 12 16 अँड 20. चला आता डायरेक्ट मी ऑप्शन घेते डी 12 13 14 अँड 15. बघा विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी काय क्वेश्चन आहे, फाइंड द ॲव्हरेज ऑफ 8 12 16 अँड 20. या ठिकाणी टोटल 4 नंबर्स दिलेले, आपल्याकडे 4 संख्या दिलेल्या आहेत. या 4 संख्येचा आपल्याला सरासरी काढायचा आहे. मग मी या ठिकाणी फॉर्म्युल्याचा पण यूज करू शकतो, फॉर्म्युल्याचा यूज न करता सुद्धा मी एका सेकंदामध्ये याचा आन्सर सांगू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी चला आपण काय करूया, फॉर्म्युल्याचा वापर करूया. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले काय होणार एकूण संख्या. मग या ठिकाणी एकूण संख्या कोणकोणत्या आहेत, 8 12 16 आणि 20. 8 12 16 आणि 20 या सर्वांची बेरीज केली आणि टोटल संख्या किती आहे, एकूण संख्या 4 आहे. चला तर या सर्वांचं जर बेरीज केलं तर मला किती भेटणार आहे, 8 न 12 20, 20 न 16 36, 36 न 20 56 आणि भागिले 4. बघा विद्यार्थी मित्रांनो मी जेव्हा याला सॉल्व करणार म्हणजे हा प्रश्नाचा भागा करायचा आहे. इकडे 4चा पाडा या ठिकाणी मला म्हणावा लागेल. 4 1 4 मायनस केलं आन्सर 1 आला. कालती 6 4 4 16 मायनस केलं काय भेटलं 0 म्हणजे वरती आन्सर भेटला मला 14 म्हणजे सरासरी किती भेटली मला विद्यार्थी मित्र हो 14. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला 14 दिसत आहे, त्याचा अर्थ ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट आन्सर असेल. पण हे झालं आपल्या सूत्राचा वापर करून, पण आपल्याला सूत्राचा वापर न करता सुद्धा आन्सर काढता येणार, ते सुद्धा एका सेकंदामध्ये. ते कसं तर बघा विद्यार्थी मित्रांनो शॉर्टकट पद्धतीने वाटलं लिहून ठेवा तुमच्याकडे. शॉर्टकट पद्धत आहे आपल्याकडे. काय दिलेली संख्या 8 12 16 आणि 20. पहिला स्टेप काय लक्षात ठेवायचं, दिलेल्या सर्वच्या सर्व संख्या अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत का, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत का. म्हणजे दिलेल्या संख्येमधला फरक सर्वांचा फरक सारखा आहे का, असेल तर मग ते सर्व संख्या कशात आहेत, अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत. बघा 8 आणि 12 मध्ये 4चा फरक, 12 आणि 16 मध्ये 4चा फरक आणि 16 आणि 20 मध्ये सुद्धा 4चा फरक आहे. म्हणजे प्रत्येक संख्येमधला फरक हा 4चा आहे. याचा अर्थ ते चारही संख्या कशात आहेत, अंकगणितीय श्रेणीमध्ये आहे. जर संख्या अंकगणितीय श्रेणीमध्ये असेल तरच मग काय करायचं आहे, मध्यभागी मधली संख्या घ्यायची आपल्याला. पण सर या ठिकाणी इकडे 2 आहे, मधली संख्या कोणती घेऊ, मग मधली संख्या अशी घ्यायची की याच्या मधलाच आला पाहिजे. म्हणजे कोण येणार, बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी घेतलं मी 14 जर घेतलं
बघा 14 जर घेतलं 12 आणि 14 मधला, बघा 12 आणि 14 आणि 16 याच्यामधला फरक सुद्धा काय असतील, 2च असेल. म्हणजे तो मध्यभागी आलेला आहे. म्हणजे आपला मध्यभागी आलेला जो काही संख्या असेल, जे काही संख्या असेल ती संख्या आपलं काय असेल, उत्तर असेल. बिलकुल सोप्या पद्धतीने, एकदम शॉर्टकट पद्धतीने आपण सरासरीचं या ठिकाणी उत्तर काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असतील आणि या शॉर्टकट्स तुम्हाला खरंच उपयुक्त वाटत असतील तर लाईक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्र हो, तुमचं एक लाईक मला या ठिकाणी माझे काय करेल, प्रेरणा वाढवेल. माझी प्रेरणा काय करेल, वाढवेल ना. आणि तो एक नवीन उत्साह निर्माण होणार माझ्यामध्ये की नवीन नवीन टॉपिक वेगवेगळ्या पद्धतीनं बिलकुल शॉर्टकट पद्धतीने या ठिकाणी मी घेऊन यावं अशी माझी इच्छा पण निर्माण होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण फॉर्म्युला काही कट करणार नाही. चला क्वेश्चन नंबर 3 बघूया. फाइंड द ॲव्हरेज ऑफ 25, 35 अँड 45. चला ऑप्शन बघा, A, B, C आणि D. 30, 32, 35 अँड 40. चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा 3 संख्या दिलेल्या आहेत. आता शॉर्टकट पद्धतीचा वापर करून, आता फॉर्म्युलाचा काय आपल्याला आवश्यकता नाही. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे 25, 35 आणि 45. सर्वात प्रथम बघायचा, हे तीनही संख्या आपल्या अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत का, आहेत की नाही. बघा याच्यामधला फरक 10चा आहे, याच्यामधला फरक सुद्धा 10चा आहे. याचा अर्थ तीनही संख्या कशामध्ये आहेत, अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत. याचा अर्थ आपण तो शॉर्टकट पद्धत वापरू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपं आहे. या ठिकाणी 3 संख्या दिलेल्या, एक संख्या इकडचं गेलं तिकडची गेलं, वाचला कोण फक्त आणि फक्त 35 वाचलं. याचा अर्थ ऑप्शन नंबर C आपला करेक्ट आन्सर असेल, कारण याच्या अगोदर बघितलं शॉर्टकट पद्धत कसा काढायचा. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर, फाइंड द ॲव्हरेज ऑफ 5 consecutive even number. 5 consecutive even numbers starting from 6. बघा ऑप्शन बघा, A, B, C आणि D. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा, 8 आहे, 10 आहे, 12 आहे आणि 14 आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक वर्ड तुम्हाला आवश्यक आहे, म्हणजे माहीत असणं आवश्यक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणते, फाइंड द ॲव्हरेज ऑफ 5 consecutive even number starting from 6. म्हणजे काय म्हणताय, आपल्याला सरासरी काढायची आहे अशा 5 क्रमागत समसंख्येचा, जे की 6 या संख्येपासून सुरुवात होईल. मग आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. मग आता क्रमागत म्हणजे काय, ते कंटिन्यू येणार, लागून येणार, त्याला म्हणायचं क्रमागत. म्हणजे सलग येणाऱ्या संख्यांना आपण काय म्हणतो, कन्झिक्युटिव्ह नंबर. पण या ठिकाणी इव्हेन म्हणजे काय, मग इव्हेन म्हणजे समसंख्या. विद्यार्थी मित्रांनो, समसंख्या म्हणजे आपल्याला माहीतच आहे काय होणार आहे, एखाद्या नंबरचा जो काही शेवट असेल, एकक स्थान असेल, किंवा आपण शेपूट म्हणूया. शेपूट जर का 0, 2, 6, 8 किंवा 2 काय 0, 2, 4, 6, 8 या अंकांपासून होत असेल किंवा शेपूट असेल तर तशा संख्येला आपण समसंख्या म्हणायचा. आणि सर्व समसंख्या 2ने पूर्ण भाग जातो, म्हणजे बाकी नेहमी 0 भेटते. चला विद्यार्थी मित्रांनो, मग या ठिकाणी मग फॉर्म्युलाचा वापर करायचा का, नाही, बिलकुल नाही. मग आपल्याला काय म्हणते, 6 पासून सुरुवात होणाऱ्या, सर्वात पहिले 6 येणार, त्यानंतर समसंख्या 8 येणार, 7 येणार नाही, 7 ही काय विषम संख्या, ऑड नंबर आहे. त्यानंतर 10, त्यानंतर 12, त्यानंतर 14. असे मला किती घ्यायचे आहेत, मग फक्त आणि फक्त 5च संख्या घ्यायची आहे. आणि ती संख्या कुठून सुरुवात झाली पाहिजे, 6 या संख्येपासून. मग सर्वात आधी आपण 6 घेतलेलेच आहे आणि टोटल संख्या किती आपल्याकडे 5 आहे. बस आता आपला काय अल्टिमेट एम, सर्वात आधी बघायचा की दिलेल्या संख्या हे अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत की नाही. असेल तर
काय करायचं, आपलं शॉर्टकट मेथड आता सांगितलंच आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय आहेत मग फरक बघा, दोनचं या ठिकाणी 2चं, या ठिकाणी पण 2चं, म्हणजे प्रत्येक संख्येमधला फरक हा 2चाच आहे, म्हणून ही संख्या अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत असेल तरच काय करायचं आहे. टोटल आपल्याकडे 5 आहे, 5 मधले 2 इकडचे गेले आणि तिकडचे गेले, आणि वाचला कोण, एकच वाचला, तो कोण आहे, 10 आहे. 10 म्हणजेच कोण मग, ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी कसं असेल आपला करेक्ट आन्सर असेल. विद्यार्थी मित्रांनो, खूप उपयुक्त असं शॉर्टकट आहे, तुम्ही अवश्य लक्षात ठेवा. पण एक नियम लक्षात ठेवायचा की सर्वच्या सर्व संख्येमधला फरक हा सारखा असेल तरच आपण तेव्हा हा शॉर्टकट यूज करायचा, नाहीतर प्रत्येक ठिकाणी शॉर्टकट लावलं की आपल्याला उत्तर भेटेल असं नाही. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, फक्त आणि फक्त अंकगणितीय श्रेणीसाठीच हा नियम लागू होतो. चला क्वेश्चन नंबर आपला काय असेल आता 5. टोटल 20 क्वेश्चन्स आहेत, पूर्ण कंप्लीट करूया याची व्हिडिओमध्ये. फाइंड द ॲव्हरेज ऑफ 5 नॅचरल नंबर. फाइंड द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स. ऑप्शन लिहून घ्या आपण, A B C D. बिलकुल सोपा, याच्या अगोदरच मी सांगितलेलं त्याचा आन्सर 2 3. ठीक आहे, 2 3 4 5. बिलकुल सोपा विद्यार्थी मित्रांनो. पहिला प्रश्न समजून घ्या. फाइंड द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या 5 नैसर्गिक संख्येचा सरासरी काढा. मग नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते बरं, नैसर्गिक संख्या म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संख्या काय होणार आहे मग 1 2 3 4 5 डॉट 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 अनंतपर्यंत जाणार, तो थांबणार नाही. नैसर्गिक संख्येला आपण मोज संख्या सुद्धा म्हणत असतो, लक्षात ठेवायचा. मग या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त पहिल्या 5 म्हणजे पहिल्या 5 नैसर्गिक संख्या विचारत आहे. म्हणजे बघा 1 घेतलं, 2 घेतलं, 3 घेतलं, 4 घेतलं, 5 बस झाले, 5च घ्यायचे आहे. मग बघा या सर्व संख्येमधला फरक बघा, इथं 1चा आहे, इथे सुद्धा 1चा, इथे सुद्धा 1चा, इथे सुद्धा 1चा. याचा अर्थ दिलेल्या सर्वच्या सर्व संख्या अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत. याचा अर्थ इकडचे 2 गेले, तिकडचे 2 गेले, वाचला कोण, फक्त आणि फक्त 3. मग ऑप्शन नंबर बी मध्ये 3 आहे, म्हणून ऑप्शन नंबर बी आपला काय असेल, यांचं सरासरी म्हणजे आपलं उत्तर असेल. बिलकुल सोपं आहे. समजत असेल तर लाईक करा, शेअर करा, सोबत आपल्या मित्रांना पण सांगा की आपल्या यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑन करायचं आहे, जेणेकरून तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे मुख्यतः नवोदय स्कॉलरशिप, LMMS असो किंवा कोणतेही सरळ सेवा भरती जे परीक्षा असेल त्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये सरासरी हा टॉपिक विचारतोच. आणि तुम्हाला हे जे काही टॉपिक्स आहेत, हे जे काही शॉर्टकट्स आहेत, तुम्हाला अवश्य काय भेटेल, याचा फायदा होईलच. म्हणून काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑन करायचा. चला आपण क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 6 बघा विद्यार्थी मित्र हो, क्वेश्चन नंबर 6 का म्हणते, द ॲव्हरेज ऑफ 3 नंबर्स. चला या ठिकाणी काय म्हणते, चला क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6, द ॲव्हरेज ऑफ 3 numbers is 24. If two numbers are 18 and 30,
18 and 30, 18 and 30, काय म्हटलं 18 and 30, find the third number, find the third number. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन लिहून घेऊया, ए बी सी आणि डी. ऑप्शन नंबर ए मध्ये आहे 20, ऑप्शन नंबर बी मध्ये आहे 22, सी 24, डी 26. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थोडं काय झालं, क्वेश्चनचा जो काही टाईप आहे, टाईप बदललेला आहे, म्हणजे हा जो प्रकार आहे तो प्रकार बदललेला आहे. आता आपण काय करतो, तो फक्त सरासरी काढत होतो, पण या ठिकाणी सरासरी दिलेली आहे. मग आपल्याला काय विचारत आहे, 2 संख्या दिलेल्या आहेत आणि तिसरी संख्या काढायला सांगत आहे. म्हणजे द ॲव्हरेज ऑफ 3 नंबर्स इज, 3 संख्येचा सरासरी 24 आहे. इफ 2 नंबर्स आर, जर 2 संख्या 18 आणि 30 असेल तर तिसरी संख्या काढा, किंवा तिसरी संख्या कोणती. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत 20, 22, 24 आणि 26. आपल्याला फॉर्म्युल्याचा वापर करायचा नाही आहे. मग काढणार कसा, विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे. मग आपण काय घेतलं, 18 घेतलं, इथं 30 घेतलं. ओके, आता ॲव्हरेज दिलेलं आपल्याला 24. आता बघा ॲव्हरेज दिलेलं आहे 24, ॲव्हरेज दिलेलं आहे 24, बरोबर आहे, आपला ॲव्हरेज आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर मी यांचा जर फरक काढला तर 6 येणार, मग यांचा जर फरक काढला 6 येणार, बरोबर आहे. म्हणजे जर का तीनही संख्येमधला जो काही फरक आहे, म्हणजे तीनही संख्येतला दोन संख्येमधला फरक जर सारखा असेल, म्हणजे ती संख्या कशात असतील, अर्थमेटिक प्रोग्रेशनमध्ये, म्हणजेच कशामध्ये, अंकगणितीय श्रेणीमध्ये. जर अंकगणितीय श्रेणीमध्ये असेल तर जो मध्यभागी जो असेल संख्या, ती संख्या म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांचा काय असेल, सरासरी. हे सिंपल आहे ना. ह्या ठिकाणी 24च काय असेल यांचं, मग सरासरी असेल. मग सरासरी असेल आणि मग तिसरी संख्या विचारत आहे आपल्याकडे, 18 आणि 30 हे ऑलरेडी दिलेले आहेत. मग कोणता ऑप्शन वाचला, एकच, तिसरा नंबर कोण आहे, मग 24. ऑप्शन नंबर सी काय आपलं करेक्ट आन्सर, ऑप्शन नंबर सी आपलं करेक्ट आन्सर असेल. चला क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊया. द ॲव्हरेज ऑफ 4 नंबर्स, द ॲव्हरेज ऑफ 4 नंबर्स. ठीक आहे, चला या ठिकाणी आपण तेवढा नंबर घेऊया. डबल लिहायचं आपल्याला काही काम पडणार नाही म्हणून. द ॲव्हरेज ऑफ 4 नंबर्स इज 15. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आज जर क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 84 59 37 81 97 या व्हॉट्सअप नंबरला सेंड मी काय ॲव्हरेज क्वेश्चन पेपर, सेंड मी ॲव्हरेज क्वेश्चन पेपर किंवा सरासरीवरचं मला क्वेश्चन पेपर सेंड कर म्हणा. मी तुम्हाला पर्सनली याचा हार्ड कॉपी सेंड करून देणार. काय 84 59 37 81 97 या दिलेल्या नंबरवर तुम्ही काय करायचं, व्हॉट्सअप करायचा आहे, मेसेज करायचा आहे, सेंड मी ॲव्हरेज क्वेश्चन पेपर और मला सरासरीचा प्रश्नपत्रिका पाठवा. चला तर मग आपण काय करूया, क्वेश्चनकडे वळूया. चला बघा विद्यार्थी मित्रांनो काय म्हणते, द ॲव्हरेज ऑफ 4 नंबर्स, द ॲव्हरेज ऑफ 4 नंबर्स इज 15 if 3 numbers are 10 12 and 18, 10 12 and 18, फाइंड द 4th नंबर. बस बिलकुल त्याच प्रश्नासारखं आहे, फाइंड द 4th नंबर. चला ऑप्शन लिहून घेऊया, ए बी सी आणि डी. काय 15 17 20 अँड 23. चला विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी क्वेश्चन काय दिलेलं आपल्याकडे, द ॲव्हरेज ऑफ 4 नंबर्स इज 15. म्हणजे 4 संख्येचा आपल्याला सरासरी 15 दिलेली आहे.
इफ 3 नंबर्स आर, जर 3 संख्या 10, 12, 18 असेल, फाइंड द फोर्थ नंबर. मग काय काढायचं आपल्याला? चौथी संख्या काढायची आहे. बिलकुल सोपं आहे. चला मग दिलेली संख्या कोण होते बघा. 10, 12, 18, 10, 12, 18 आणि आपल्याला काहीतरी येणार आहे एक्स घेतलं इथं. ठीक आहे, कुठेही घेऊ शकतो आपण, म्हणजे एक्स येणार आहे कुठं ना कुठं. पण काय म्हणते, ॲव्हरेज आहे. किती आहे ॲव्हरेज? 15चा ॲव्हरेज आहे. जर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी जर मी घेतलं तर फरक काय येणार आहे? 2चा फरक येणार आहे. या ठिकाणी जर घेतलं मी 14 घेतलं, काय भेटणार आहे? 2चा फरक भेटणार आहे. पण आता आपल्याला ॲव्हरेज विचारत आहे, बरोबर. बघा, म्हणजे 2चा फरक, इथं 2चा फरक मी जर असा घेतला 10, 12, 14, 16 आणि 18, पण मला किती नंबर विचारत आहेत? फक्त आणि फक्त 4च संख्या विचारत आहे. 4 संख्या विचारत आहे. याचा अर्थ मग मी असं घेऊ शकत नाही. असं घेऊ शकतो का? नाही. मग या ठिकाणी मला अंकगणितीय श्रेणीचा वापरच करता येत नाही आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी 10 तर आपल्याला दिलेलंच आहे, 12 पण दिलेलं आहे, 18 पण दिलेलंच आहे. मग आपल्याला सरासरी पाहिजे. मग यांच्यामधला फरक 2चा आहे. मग याच्यामधला आणि कोणती संख्या आहे? म्हणजे 16 घेतलं, 2चा फरक आहे, बरोबर. मग यांच्यामधला फरक 4चा येत आहे ना, म्हणजे 4चा येत आहे, म्हणजे जो काय असं सरासरी 14 यायला पाहिजे. जर मी 16 घेतलं, म्हणजे चौथी संख्या जर मी 16 घेतलं, तर माझं काय येतं ॲव्हरेज? 14 येणार. मग मी या ठिकाणी अंकगणितीय श्रेणीचा वापर करू शकत नाही. या ठिकाणी मला फॉर्म्युला लिहावा लागेल. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मला याची गरज भासली. आता याची गरज भासली. मग याची गरज भासली तर आपण याला लिहून घ्यायचं. आता बघा काय, मग सरासरीचा फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग या ठिकाणी आपल्याला सरासरी दिलेली आहे, किती आहे? 15, बरोबर. एकूण संख्या बघा 10, 12 आणि 18, चौथी संख्या दिलेली नाही म्हणून मी 1 समजलं आणि किती टोटल संख्या 4 आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, या साईडला 4 आहे, 4 भागाकारामध्ये आहे, याला या साईडला फेका, म्हणजे 15 गुणिले 4 बरोबर बघा 10 अधिक 12, 22, 22 पुन्हा 18 म्हणजे 40 अधिक x. 15 गुणिले 4 केलं असता तर आपल्याला 60 मिळणार. 40 अधिक x, मला x पाहिजे. हा 40चं मला कोणतंही काम नाही आहे, याला इकडे फेका. पण या ठिकाणी 40 प्लसमध्ये आहे, धनामध्ये आहे, अधिकच्या चिन्हामध्ये आहे. हा काय होईल? वजा, म्हणजे -40 इक्वल टू x. देअरफॉर याला जर मी सॉल्व केलं काय भेटेल मला? 20 इज इक्वल टू x, म्हणजे x बरोबर 20. मग x बरोबर 20. ऑप्शन नंबरमध्ये बघा, ऑप्शन नंबर सी मध्ये, ऑप्शन नंबर सी मध्ये काय असेल? ऑप्शन नंबर सी मध्ये आपलं काय आहे? ॲन्सर आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट आन्सर असेल. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, 10, 12, 18 आणि या ठिकाणी 20 घेतलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, 10, 12, 18, 20. आता याच्या मधला मला काय पाहिजे? 15 आला पाहिजे. म्हणजे बघा या ठिकाणी 2चा फरक आहे आणि याच्यामधला 3चा फरक आहे, याच्यामधला 3चा फरक आहे, याच्यामधला 2चा फरक आहे. म्हणजे या ठिकाणी एक श्रेणी दाखवत आहे आपल्याला, म्हणजे या ठिकाणी आपण 15 घेऊ शकतो. पण आपल्याला समजणार नाही ना 15 आहे का काय. 15 दिलेलं आहे, पण हा नंबर कोणता आहे आपण नाहीच घेऊ शकत. ठीक आहे, म्हणून आपण याचा या ठिकाणी वापर करायचा नाही. फालतू कन्फ्यूज होण्यामध्ये काही काम आहे का? नाही, बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही. जर आपल्याला जमत नसेल त्या गोष्टीचा सोडून द्या, आपला डायरेक्ट फॉर्म्युला लावायचा. ज्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसत आहे की या ठिकाणी आपल्याला कॉमन डिफरन्स आहे, तर आपण त्या ठिकाणी शॉर्टकट वापरायचा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला क्वेश्चन नंबर 8. अरे क्वेश्चन नंबर हा 7 होतं, क्वेश्चन नंबर 7 होतं. आता क्वेश्चन नंबर आपण 8 कडे जाऊया. चला क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. Find the average of 15, 20, 25, 30 and 35. A, B, C, D.
काय असेल 22, 23, 24, 25. बिलकुल सोपा प्रश्न, बघितलं की आन्सर भेटणार, असं बघितलं तसं आन्सर भेटणार. फाइंड द ॲव्हरेज ऑफ 15, 20, 25, 30 अँड 35. काय दिलेले आहेत? 5 संख्या दिलेल्या आहे. या 5 संख्येचा आपल्याला सरासरी काढा असं विचारत आहे. बिलकुल सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला शॉर्टकट लागणार आहे. बघा 15, 20, 25, 30, 35. याच्यातला फरक 5, याच्यातला फरक 5, याच्यातला फरक 5, याच्यातला फरक 5. सर्वच्या सर्व संख्येमधला फरक हा सारखा आहे. याचा अर्थ इकडचे 2 गेले, तिकडचे 2 गेले, वाचला एकच, मधला कोण 25, तर 25 म्हणजे कोण? ऑप्शन नंबर डी इज अवर करेक्ट आन्सर. बिलकुल सोपं. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑन करायचा, जेणेकरून अशाच नवीन नवीन पद्धतीच्या जे टॉपिक्स आहेत या ठिकाणी आपण घेऊन येत असतो. त्याकरिता आपल्याला या गोष्टी, या व्हिडिओ बघता यावं, त्याकरिता आपल्याला नोटिफिकेशन येणं आवश्यक आहे. त्याकरिता तुमचं सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचा जो बेल आयकॉन असेल तो आयकॉनला ऑन करून ठेवायचा. चला क्वेश्चन नंबर 9 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 9. चला क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन चेंज आहे. क्वेश्चन नंबर 9. If the average of 6 numbers is 40. What is their total? मग बघा ऑप्शन ABCD. काय रे? 200, 220, 240, 260. बिलकुल सोपं, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न समजला की आन्सर निघणार. इफ द ॲव्हरेज ऑफ 6 नंबर्स म्हणजे दिलेल्या, म्हणजे काय आहे? सरासरी 6 संख्येचा सरासरी किती असेल? 4. म्हणजे 6 संख्येचा सरासरी 40 आहे. 6 संख्येचा सरासरी 40 आहे. तर व्हॉट इज देअर टोटल? म्हणजे त्या सर्व संख्येचा बेरीज किती? मग आता बेरीज कसा काढायचा? तर शॉर्टकट पद्धतीने आपण काढू शकत नाही. त्या शॉर्टकट पद्धतीने फक्त आपण सरासरी काढू शकतो. मग आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल विद्यार्थी मित्र हो. मग चला विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी बघा सरासरी किती दिलेली आहे? 40 इक्वल टू टोटल संख्याची बेरीज दिली आहे का? नाही. याला एक्स पकडलं, संख्याच दिलेली नाही वाला, ठीक आहे. आणि टोटल संख्या किती आहे? एकूण संख्या किती आहे? 6. बस खालती आली 6. मग बघा या साईडचा जो काही 6 असेल भागाकारामध्ये आहे, ह्या साईडला गेलं इक्वल टूच्या ऑपोजिट साईडला, म्हणजे बरोबरी चिन्हांच्या काय विरुद्ध बाजूला गेलं तर तो काय करेल? जो भागाकाराचं चिन्ह आहे तो गुणाकाराच्या चिन्हामध्ये बदल करेल. याचा अर्थ 40 गुणिले 6 होईल आणि एक्स. बघा साइन 24 आणि 0 जशाचा तसा बरोबर एक्स. एक्स बरोबर आपल्याला काय भेटलेलं आहे? एक्स बरोबर 240, 240. ऑप्शन नंबर सी इज अवर करेक्ट आन्सर. या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युलाचा वापर करावा लागला. बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 10 कडे जाऊया. व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचे जे काही 4-5 क्वेश्चन्स आहेत खूप महत्त्वाचे आहेत आणि थोडेसे काय ॲडव्हान्स लेवलचे आहेत, जे तुम्हाला पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, या सर्वच जे सरळ सेवा परीक्षा असतात त्यामध्ये डायरेक्टली असा प्रश्न विचारतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला या ठिकाणी क्वेश्चन नंबर 10 घेऊया. क्वेश्चन नंबर 10. द ॲव्हरेज ऑफ 5 नंबर्स. द ॲव्हरेज ऑफ 5 नंबर्स. द ॲव्हरेज ऑफ 5 नंबर्स इज 48. आता काय दिलं आहे? ॲव्हरेज किती दिलेलं आहे? 48. सरासरी 48 आहे म्हणते. इफ 4 नंबर्स, इफ 4 numbers are 40, 50,
60 and 70. Find the fifth number. Find the fifth number. चला सर्वात आधी आपण ऑप्शन लिहून घ्या. ABCD 30 40 50 60. बिलकुल सोपं. लक्ष द्या विद्यार्थी मित्र. काय म्हटलं मी? द ॲव्हरेज ऑफ 5 नंबर्स. या ठिकाणी बघा मी याला काय करतो, सर्कल करतो. काय 48 म्हणजे 5 संख्यांचा सरासरी 48 आहे. इफ 4 नंबर्स आर 40 50 60 अँड 70. जर चार संख्या 40 50 60 आणि 70 असेल तर पाचवी संख्या कोणती? पाचवी संख्या आपल्याला काढायचं आहे. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 48 दिलेला आहे काय सरासरी. मग चला मग दिलेली संख्या काय आहेत आपल्याकडे? 40 50 60 70 असे 4 संख्या घेतल्या मी. म्हणजे 48 घ्यायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. 48 सरासरी येत आहे. 48 सरासरी येत असेल. आता ऑप्शन नंबर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दुसरं एक शॉर्टकट सांगणार आहे. या ठिकाणी आपण डेव्हिएशन मेथड वापर करणार आहोत. काय विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलं मी? डेव्हिएशन मेथड. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा टोटल 5 संख्या पाहिजे. बरोबर आहे. 5 संख्या आहेत का आपल्याकडे? नाही आहेत. मी याला पकडलं 5वी संख्या. ओके समजत आहे विद्यार्थी मित्रांनो? ओके. आता आपल्याला सरासरी किती आहे? 48 दिलेली आहे. मग 48ला ते 40 काय आहे मग? -8 आहे. 8ने कमी आहे. 50 48ला 2ने जास्ती आहे. 60 48ला 12ने जास्ती आहे. बरोबर. 70 हा टोटल 22ने जास्ती आहे. आता हे मला 5वी संख्या माहीत नाही. याचा अर्थ मी याला किती पकडतो? 48 पकडतो. कारण ते मला सरासरीमध्ये घ्यायचं आहे. चला विद्यार्थी मित्र कारण मी बघा याला मी 48 केलं. बघा याला 48 घेतलं, याला 48 घेतलं, याला 48 घेतलं. 48ला 8ने कमी आहे. 48ला 2ने जास्ती आहे. 48ला 12ने जास्ती आहे. 70ला 22ने जास्ती आहे. 48 आपण कॉमन घेतलं कारण मला माहीत नाही. सरासरी दिलेली आहे 48 म्हणून 48 घेतलं. आता विद्यार्थी मित्रांनो बघा यांचं जेव्हा मी कॅल्क्युलेशन करणार तेव्हा मला काय भेटणार बघा यांचं जर मी टोटल प्लस केलं विद्यार्थी मित्र हो 22 अधिक 12 34 34 ने 2 36 हे -8 आहे. म्हणजे -8 याच्यातून केलं तर मला काय भेटणार आहे? किती भेटणार विद्यार्थी मित्रांनो? 26 म्हणजे 26 मला मिळत आहे. बरोबर 26 मला मिळत आहे. म्हणजे मला कुठेतरी चुकलं वाटते आपलं. 48ला 12ने जास्ती आहे. 22ने जास्त आहे. ओके 34 36 38 विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नाही 36 -8 ओके 36 -8 हां. आता याला मला 8 द्यावं लागेल. जर तुम्ही याला 8 दिलं तर 4 वाचेल. 4 6 28 26 आन्सर यायला पाहिजे. चला विद्यार्थी मित्रांनो आपण इथं फॉर्म्युला सॉल्व करून बघू. चला काय म्हणते? एकूण संख्या 40 अधिक 50 अधिक 60 अधिक 70 अधिक x कारण की 5वी संख्या मला माहीत नाही. टोटल संख्या 5 आहे. आपल्याला सरासरी दिलेली आहे 48. मग याला बघा 48 इकडचा भागाकार या साईडला आला गुणाकारात. 40 अधिक 50 90 60 150 150 म्हणजे 220 अधिक x बरोबर आहे. म्हणजे बघा याला जर सॉल्व केलं 5 8 40 4 वाचले 5 20 न 4 24 बरोबर आहे इक्वल टू 220 अधिक x. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला काय भेटणार आहे? काय भेटणार बघा विद्यार्थी मित्रांनो 240 मायनस 220 बरोबर x. देअरफॉर x बरोबर 20. बघा विद्यार्थी मित्रांनो x बरोबर 20 पाहिजे पण या ठिकाणी ऑप्शनमध्ये 20 नाही. पण ऑप्शन नंबर ई आपल्या 20 यायला पाहिजे. ऑप्शन नंबर ई दॅट इज 20.
ऑप्शन नंबर ई 20. या ठिकाणी ऑप्शनच नाही आपल्याकडे, मग ऑप्शनमध्ये काय पाहिजे 20 पाहिजे होतं, मग या ठिकाणी ऑप्शनमध्ये 20 नाही आहे. मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, आपण जर 48 26 आलं आपलं, बरोबर आहे, 26 यायला नाही पाहिजे. जर आपल्याकडे या ठिकाणी किती यायला पाहिजे होतं 20 यायला पाहिजे, 20 नाही. चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आपण काय करूया, सरासरी. चला आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर आपल्याकडे किती आहे, इथं 4 दिलेले आहेत, 5वं मला माहीत नाही. ठीक आहे, याला मी एक्स पकडलं. एक्स पकडलं म्हणजे मला 48 तर पाहिजेच, पण 48 नाही, कारण की ऑप्शनमध्ये आपल्याला 48 दिलेलंच नव्हतं, इथे 60 होतं मोठा, बरोबर. आता आपल्याला म्हणण्यात आलेला आन्सर किती आहे 20, म्हणजे तो कमी असेल. म्हणजे जर मी या ठिकाणी 50 जर घेतला, 50 उदाहरणार्थ 50 घेतला, काय होणार -10 +10, इथं कटले आणि इथं 20. ओके, मग या ठिकाणी काय करायचं होतं विद्यार्थी मित्रांनो बघा, चला मी याला 50 घेतलं. ठीक आहे, 50 घेतलं, हा 50ला मी ॲव्हरेज पकडलं. ठीक आहे, 50ला मी जर ॲव्हरेज पकडलं तर काय होणार, हा इकडे गेला 50. ठीक आहे, इथं काही लागू होत नाही. ठीक आहे, डेव्हिएशन मेथड आहे, पण डेव्हिएशन मेथड आपण लागू नाही करू शकत, कारण इथं आपल्याला संख्याच माहीत नाही. ठीक आहे, जर आपल्याकडे टोटल सर्वच्या सर्व संख्या दिलेल्या असतील तर आपण त्या ठिकाणी डेव्हिएशनचा वापर करू शकतो. म्हणजे कसा विद्यार्थी मित्रांनो बघा, 40 50 60 70 आणि इथं किती भेटलं आपल्याला 20 भेटलं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला माहीत झालं की 20 आहे, मग यांची सरासरी किती येते आपल्याला 48. मग आपल्याला सरासरी काढायची आहे, त्यामुळे आपल्याला काढता येणार कोणत्या मेथडनं, डेव्हिएशन मेथड, याला म्हणायचं डेव्हिएशन मेथड. मग अशी संख्या घ्यायची ती जवळपास असेल. बघा मी कोणतीही घ्या काही फरक पडणार नाही, मला 20 50 घेतलं, 50 का घेतलं मी डेव्हिएशन घेतलं. आता बघा हे 40 का असेल, 50ला 10 कमी आहे. ठीक आहे, 50 काहीच नाही, हा +10 आहे, हा +20 आहे, हा काय -30 आहे. ओके ना. हां, मग +10 आणि -10 कॅन्सल होणार, +20 आणि -30 यांचा आन्सर येणार आहे -10. -10 आलं, बरोबर आहे. आता -10 काय करायचं असते बघा, -10ला टोटल संख्या किती घेतली आपण, 1 2 3 4 5. म्हणजे या -10ला बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या -10ला टोटल संख्या किती आहे 5 आहे, 5ने भागाकार करायचा, आपल्याला आन्सर किती भेटणार आहे -2. तर -2 आला आन्सर. पण आपण डेव्हिएशन घेतलं होतं आपण किती 50, मग या 50हून 2 मायनस केलं असता तर आपल्याला उत्तर भेटणार आहे 48. जे 48 आपलं उत्तर असेल, म्हणजे सरासरी असेल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे संख्या दिलेल्या असतील, सरासरी जर विचारत असेल तर आपण या डेव्हिएशन मेथडनं सुद्धा आपण वापर करू शकतो. चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण डेव्हिएशनचा मेथड यूज करूया. चला, बिलकुल सोपा आहे. जर व्हिडिओ समजले नसतील तर थोडंसं एकदा रिवाइंड करून बघा, समजून जाईल. ओके, डेव्हिएशन मेथड खूप इम्पॉर्टंट मेथड आहे. जर आपल्याकडे अंकगणितीय स्टडी दिलेली नसेल, मग आपल्याला तशावेळी शॉर्टकट पद्धतीने जर आन्सर काढायचं असेल तर मग आपल्याला डेव्हिएशन मेथडचा वापर करावा लागतो. मोठमोठ्या संख्येचा सुद्धा आपण आन्सर लवकर कमी वेळात काढू शकतो. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले टोटल 10 क्वेश्चन्स झालेले आहेत कंप्लीट. आता आपल्याला काय करायचं आहे, 11व्या क्वेश्चन्सकडे जायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 11व्या क्वेश्चन्सकडे जायचं आहे. चला, कोणत्या क्वेश्चन, 11वा क्वेश्चन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी आपण या क्वेश्चन पेपरचं अर्धा हिस्सा म्हणजे 50% या ठिकाणी कंप्लीट केलेलंच आहे. अजून काय या ठिकाणी पुन्हा 10 क्वेश्चन आपल्याकडे काय शिल्लक आहेत. या 10चे 10 प्रश्न आपण या ठिकाणी संपूर्ण विश्लेषणात्मक या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तरी आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण
शेवटचे जे काही 5 ते 6 क्वेश्चन्स आहेत हे थोड्या वेगळ्या टाईपमधले आहे आणि तेच खूप इम्पॉर्टंट आहेत, त्याकरता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 11 बघा. फाइंड द ॲव्हरेज ऑफ 7, 14, 21, 28 अँड 35. बस काय विचारलं आहे? 7, 14, 21, 28, 35 या 5 संख्येचा सरासरी काढा. बस इकडचे दोन गेले, तिकडचे दोन गेले आणि मधली संख्या आपली सरासरी आहे. कारण याचा आहे विद्यार्थी मित्रांनो, या सर्वच्या सर्व संख्या अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत, म्हणजे सर्वांचा जो काही फरक आहे सारखा आहे. मधला संख्या काय असेल आपले, काय असेल आपलं सरासरी असेल. म्हणजे या ठिकाणी काय होतं आपलं 21 आपलं काय होतं विद्यार्थी मित्रांनो सरासरी. ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर. चला क्वेश्चन नंबर 12 बघा. क्वेश्चन नंबर 12 मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 12 घेऊया. क्वेश्चन नंबर 12 घेतलं की आपल्याला कळेल की क्वेश्चन नंबर 12 थोडा वेगळ्या टाईपचा आहे. द ॲव्हरेज ऑफ क्वेश्चन नंबर 12, द ॲव्हरेज ऑफ two numbers is 36 and one of the numbers is 28. Find the other number. काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो, दोन संख्येचा सरासरी 36 दिलेला आहे, त्यामधील एक संख्या दिलेली आहे 28. फाइंड द अदर नंबर. म्हणजे बघा या ठिकाणी 36 सरासरी दिलेली आहे आणि 28 काय दिलं आपल्याकडे, एक संख्या दिलेली आहे, दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. ऑप्शन नंबर ए, बी, सी आणि डी. या ठिकाणी बघा 36, 40, 44 आणि 48 दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन तर आपल्याला समजलं असेलच, मग आपण काय करूया त्याचा आन्सर काढूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, दोन संख्या पाहिजे आपल्याकडे. एक तर आपल्याकडे 28 दिलेला आहे, दुसरा आपल्याकडे दिलेला आहे का नाही. म्हणजे मी याला x पकडलं बरोबर, आणि याची सरासरी किती असेल आपल्याकडे 36 असेल बरोबर. सरासरी म्हणजे काय, मधली संख्या. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण काय शॉर्टकट बघितलेले आहे, हा आपली सरासरी असेल. याच्यामधला फरक कितीचा आहे, 8चा आहे. कितीचा आहे, 8चा. म्हणजे मी याच्यामध्ये जर +8 केलं तर मला आन्सर किती भेटणार आहे, 44. या ऑप्शन नंबर सी आपलं काय असेल करेक्ट आन्सर. बिलकुल सोपा विद्यार्थी मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 बिलकुल सोपं. फाइंड काय म्हणते द ॲव्हरेज ऑफ क्वेश्चन नंबर 13, द ॲव्हरेज ऑफ 3 consecutive ऑड नंबर. बघा इथं ऑड नंबर्स आलेला. याच्या अगोदरचा क्वेश्चन होता तो काय कोणता होता, इवन नंबरचं होतं. इज 15. फाइंड द नंबर्स. द ॲव्हरेज ऑफ 3 consecutive ऑड नंबर्स इज 15. फाइंड द नंबर्स. आता काय करायचं, तिन्ही संख्या आपल्याला ओळखायच्या आहेत, ते सुद्धा विषम संख्या आणि क्रमागत असलेल्या विषम संख्या. कन्झिक्युटिव्ह म्हणजेच काय होते, क्रमागत आणि 3 संख्यांचा आहे. 3 संख्या घ्यायच्या, पण कोणते, ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. त्यांची सरासरी किती असली पाहिजे, 15. ऑप्शन नंबर ए, बी, सी, डी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला शॉर्टकट जो का मेथड आहे खूप इम्पॉर्टंट आहे. 13, 15, 17, 13 11, 13, 15, 15, 17, 19, 9, 11, 13. बिलकुल सोपं. सरासरी म्हणजे काय, बघा आपल्याला सरासरी किती पाहिजे, 15. टोटल संख्या पाहिजे 3. 3 कसे पाहिजे, कन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमागत, पण कोणते, ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. या ठिकाणी 4 ऑप्शनमध्ये
विषम संख्याच दिलेल्या आहेत आणि सर्वच्या सर्व क्रमागतच दिलेले आहेत. पण प्रत्येकामध्ये जो सरासरी आहे तो 15 नसेलच. मग 15 कुठे बघा, या ठिकाणी 3 संख्या घेतली आपण. यामधला जो मध्यभागी आहे मधली संख्या किती आहे 15 आहे आणि याच्यामधला जो फरक आहे 2चा आहे 2चा आहे. म्हणजे अंकगणितीय श्रेणीमध्ये आहे आणि सर्वांचा फरक कॉमन डिफरन्स किती आहे 2 आहे. म्हणजे मधलं संख्या आपलं काय असेल ॲव्हरेज असेल. ॲव्हरेज म्हणजे सरासरी. ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट आन्सर असेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी. चला क्वेश्चन नंबर 14 कडे बघू. चला क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 14 प्रश्न क्रमांक 14. जर तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर तुम्ही मला 84 59 37 37 81 97 या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करू शकता की मला सरासरीचं क्वेश्चन पेपर सेंड करा. जे विद्यार्थी नवोदय आणि स्कॉलरशिपचं परीक्षेचं तयारी करत असतील तशा विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त असं आपलं प्रश्नपत्रिका ठरेल. चला आणि टॉपिक वाईज आहे त्यामुळे तुम्हाला समोर जाऊन टॉपिकचं क्लॅरिफिकेशन म्हणजे संपूर्ण या ठिकाणी एका घटकावर आधारित क्वेश्चन्स सॉल्व केलं की तुम्हाला घटक चांगल्या रीतीने समजून जाईल. ओके. क्वेश्चन नंबर आता काय घ्यायचं आपल्याला 14. चला क्वेश्चन नंबर 14. if the average of 8 numbers is 25 what is their total? What is their total? बिलकुल सोपा प्रश्न आहे. काही म्हणजे काही या क्वेश्चनमध्ये हार्ड नाही आहे, काही कठीण नाही विद्यार्थी मित्रांनो. ए बी सी डी बघा. ऑप्शन नंबर ए मध्ये 180 180 190 200 and 210. विद्यार्थी मित्रांनो काय म्हणते प्रश्न, इफ द ॲव्हरेज जर सरासरी 8 असेल, नाही इफ द ॲव्हरेज ऑफ 8 नंबर्स म्हणजे 8 संख्येचा म्हणजे दिलेली संख्या किती आहेत 8 आहेत. हाऊ मेनी नंबर्स टोटल नंबर्स एकूण संख्या 8 संख्या आहेत आणि 8 संख्या काय सरासरी किती दिली आहे 25. सरासरी 25 दिली आहे. चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सरासरीचा फॉर्म्युला काय सूत्र काय, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आपल्याकडे 8 आहेत आणि सरासरी आहे 25 आणि व्हॉट इज देअर टोटल म्हणजे त्यांचं टोटल बेरीज किती आहे, एकूण संख्यांची बेरीज किती आहे ते काढायचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 25 सरासरी दिलेली आहे. एकूण संख्या मला माहीत नाही, एकूण संख्यांची बेरीज मला माहीत नाही. एकूण संख्या आहे 8. मग 8ला इकडे घेऊन जा कुणाकडे ऑपोजिट साईडला. 25 गुणिले 8 होणार बरोबर x. 25 गुणिले 4 केलं तर 100 आणि 8 केलं तर 200 म्हणजे 200 इक्वल टू x आणि x बरोबर 200 म्हणजे ऑप्शन नंबर सी इज अवर करेक्ट आन्सर. चला क्वेश्चन नंबर 15 कडे जाऊया. फक्त शेवटचे 6 क्वेश्चन्स आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहे. बस 15 मिनिटात आपले क्वेश्चन्स पूर्ण या ठिकाणी चर्चा करून होऊन जाईल. बरोबर आहे, समजावून सांगण्यात येईल पूर्ण. क्वेश्चन नंबर 15. फाइंड द एवरेज. Find the average. Find the average of 3 numbers if their sum is 63. ऑप्शन नंबर ए बी सी आणि डी. 18 20 21
21 आणि 24. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय प्रश्न काय विचारते? प्रश्न क्रमांक 15, फाइंड दी ॲव्हरेज ऑफ 3 नंबर्स इफ देअर सम इज 63. म्हणजे या ठिकाणी एकूण संख्या किती आहे? 3 संख्या आहेत. एकूण संख्या किती आहे? 3 आहे. आणि त्या संख्येचा काय सरासरी फाइंड म्हणजे आपल्याला सरासरी काढायची आहे. सरासरी काढायची आहे. 3 संख्या दिलेला आहे आणि इफ देअर टोटल सम इज 63. सम म्हणजे काय होते विद्यार्थी? बघा 2 + 3 केला, आन्सर आला 5. या 5ला म्हणायचं या दोघांचा सम. जर तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर आपल्याकडे प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू हा जो टॉपिक आहे याच्या व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत. ते संपूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला सम अँड डिफरन्स काय असते ते तुम्हाला योग्य त्या रीतीने समजून जाईल. ओके, आता सम दिलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सूत्राचा आपल्याला वापर करावा लागतो. चला, काय आहे? एकूण संख्यांची बेरीज 63, एकूण संख्या 3, काढायचं काय? सरासरी दिलेली नाही. चला मग 3 2 6, 3 2 6 आणि 3 1 3. कसं आलं? 63ला 3 ने भाग दिलं, 3 2 6 मायनस केलं 0, 3 खालती आला, 3 1 3 वजा केलं 0, म्हणजे 21 आला टोटल. सरासरी बरोबर 21. ऑप्शन नंबर सी इज अवर करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर सी काय असेल? आपला योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. चला समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 16 काय आहे आपल्याकडे? चला, थोडं वेगळं क्वेश्चन आहे या ठिकाणी. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर यू. क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे आहेत. कृपया याला तुम्ही नोटबुकमध्ये सुद्धा लिहून घेऊ शकता. जर पाहिजे असेल तुम्हाला क्वेश्चन पेपर तर मला व्हॉट्सअप करा. ऑलरेडी तुम्हाला नंबर दिलेली आहे. चला, क्वेश्चन नंबर 16. A student scored 32, 45, 38 and 50 in 4 tests. In 4 tests, find his average. Find his average. His average. तर ॲव्हरेज काढायचं आहे. मग ऑप्शन नंबर ए बी सी डी बघूया. 38, 40, 41 and 42. चला विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 16 बघा काय म्हणते. अ स्टुडंट स्कोर्ड 32, 45, 38 and 50. किती आहे? 32, 45, 38 and 50 इन 4 टेस्ट. हे किती टोटल किती आहेत? 4च आहेत. म्हणजे 32, 45 आणि 38 आणि 50 असे 4 पेपरामध्ये त्या विद्यार्थ्यानं काय घेतले आहे? आपले गुण मिळवलेले आहेत. मग काय करायचं आहे? त्यांचा ॲव्हरेज काढायचं आहे. म्हणजे त्याला प्रत्येकी विषयामध्ये किती मार्क्स मिळाले असतील बरं का. मग आपल्याला बघा या ठिकाणी काय आहे? मग आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे ना. मग ॲव्हरेज काढत असताना बघा डिफरन्स काय नाही. चला, डिफरन्स आपल्याला काही फायदा होणार नाही. जर 6 नाही होणार. ठीक आहे. चला टोटल. चला, ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ द टोटल नंबर्स डिवायडेड बाय टोटल नंबर. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती दिलेली आहे? 4 दिलेल्या आहे. कोणकोणत्या? 32, 45, 38 अधिक 50. एकूण संख्या किती? 4. चला विद्यार्थी मित्रांनो, एकक स्थानापासून घेऊ आपण. 2 अधिक 5 7, 7 8 15, 15 5. आजचेले 1 बरोबर. आजचेले 1, 1 न 5 6, 6 न 3 9, 9 न 4 13, 13 न 3 16 भागिले 4. मग विद्यार्थी मित्रांनो याला जर आपण सॉल्व केलं बघा 165 भागिले 4 केलं, 4 × 16 मायनस केलं, आन्सर किती होणार? 0. आणि 5ला खालती आणलं, 4 1 4 वाचले किती? 1. याला जर 0 दिलं याला पॉईंट घ्यावं लागेल. पुन्हा 2 8. ठीक आहे, म्हणजे 41.2 येणार आपलं. 41.2. पण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 41.2
41 दशांश अपूर्णांकामध्ये जो दशांश चिन्ह आहे, दशांश 2 आहे, 41.2, 41.2 आहे. मग या ठिकाणी आपल्याला पॉईंटमध्ये आन्सर नाही आहे, ऑप्शन नाही आहे. मग 41च्या जवळ कोण आहे, म्हणजे 41च्या जवळ कोण आहे, मग 41च्या जवळ आहे एकच आहे, कोण, 41. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज युअर करेक्ट आन्सर. चला, शेवटचे 4 क्वेश्चन या ठिकाणी आपण बघूया आणि आपण आजचं सेशन या ठिकाणी थांबवूया. बस फक्त शेवटचे 5-10 मिनिट आपण या ठिकाणी थोडंसं संयम ठेवा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण हे शेवटचे 2-4 क्वेश्चन एवढे महत्त्वाचे आहेत. तुम्ही बघितलं की तुम्हाला समजेल. मग तुम्ही एवढं बघून झाल्यावर जर 4 प्रश्न बघत नसाल, मग तुमच्याकडून काही ना काही गलती होणार, याची दक्षता घ्या. बघा, क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17. Question number 17. Find the average of first. Find the average. Find the average of. काय दिलेलं बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी. Of first 10. First 10 नॅचरल नंबर्स. बस नॅचरल नंबर याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतंच. नैसर्गिक संख्या, पहिल्या 10 नैसर्गिक संख्येचा सरासरी काढा. चला तर काढूया, पण त्या अगोदर ऑप्शन्स लिहून घेऊया. 4.5, 4.5, 5, 5.5 आणि 6. बिलकुल सोपं विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या 10 नैसर्गिक संख्या, पहिल्या म्हटल्या पहिल्या म्हणजे 1 पासून सुरुवात करा. नैसर्गिक संख्यांची सुरुवात होते 1 पासून. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असे पहिल्या 10 नैसर्गिक संख्या लिहून घेतल्या. प्रत्येक नैसर्गिक संख्येमधला फरक जो आहे 1चा आहे. 1चा आहे की नाही, आहे की नाही, आहे. जर सर्व संख्येमधला जर फरक जर सारखा येत असेल, म्हणजेच आपण याला म्हणतो कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स जर का सारखा असेल, तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो की दिलेल्या सर्व संख्या कशामध्ये आहेत, अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत. अंकगणितीय श्रेणीमध्ये संख्या असतील तर तशा संख्येचा सरासरी नेहमी त्या संख्येचा मध्यभाग असतो. मध्यभाग म्हणजे मधातली संख्या. पण आता या ठिकाणी टोटल किती आहे, 10. म्हणजे 10 आहे म्हणजे इकडचे 5 इकडे गेले आणि इकडचे 5 तिकडे गेले. मग इकडे तिकडे गेले ना, 5-5 जणांचे 2 भाग झाले. मग आपण मधलं कोणतं घ्यायचं बघा. मग मधलं कोणतं घ्यायचं, या 5 आणि 6 म्हणजे या 5 आणि 6च्या मधामध्ये. 5 आणि 6च्या मध्ये कोण येणार बरं, 5.5, 5.5 बरोबर. मग 5.5 कुठे आहे, ऑप्शन नंबर सी मध्ये आपला आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, याला जर मी प्लस करत बसलो असतो, 10ने भागाकार करत बसलो असतं, वेळ गेला असतं. मग डायरेक्ट आपल्याला समजलं ना, सारखं म्हणजे सर्वांमधला सारखं फरक आहे. सारखं फरक असणे म्हणजेच त्या संख्या कशात आहेत, अंकगणितीय श्रेणीमध्ये आहे. अंकगणितीय श्रेणींचा आपल्याला सरासरी काढणे सोपं आहे. सोपं म्हणजे शॉर्टकट पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे, बरोबर आहे. चला, क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18. द ॲव्हरेज ऑफ five numbers is 12. 5 संख्येचा सरासरी आहे 12. if three numbers are, जर 3 संख्या कोणकोणते असतील, 8, 10 आणि 14 असेल. find the sum of
द रिमेनिंग 2 नंबर्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, बी, सी, डी आणि या ठिकाणी ई घेत आहोत. आपल्याकडे 4 ऑप्शन आहे, ई नंबर दिलेला नाही म्हणून या ठिकाणी ई घेत आहोत. बघा 10, 12, 14, 16 आणि या ठिकाणी घेतलं मी 28. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय म्हटलं नीट समजा. द ॲव्हरेज ऑफ 5 नंबर्स, 5 संख्यांचा सरासरी. टोटल संख्या आहेत आपल्याकडे 5, त्या संख्येचा सरासरी आहे 12. इफ 3 नंबर्स, जर 3 संख्या आहेत, कोणकोणत्या आहे 8, 10 आणि 14. फाइंड द सम ऑफ द रिमेनिंग 2 नंबर्स. म्हणजे उरलेल्या 2 जे संख्या आहेत त्या 2 संख्यांचा बेरीज. सम म्हणजे बेरीज. सम म्हणजे काय होते, म्हणजे 2 संख्यांचा प्लस केल्यावर आन्सर आला पाहिजे असातला म्हणजे त्याला सम म्हणतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सूत्राचा वापर करणे आवश्यक आहे. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज. एकूण संख्या आपल्याकडे 5 आहेत, दिले किती आहेत 8, 10 आणि 14 आणि 5 चौथा माहीत नाही मला, 5वं माहीत नाही, मी x आणि y पकडलं काही फरक पडत नाही. टोटल आहे आपल्याकडे 5 आणि सरासरी किती दिलेली आहे आपल्याकडे 12. चला 12, 5 इकडे आला, गुणाकार झाला. चला 8 अधिक 10 18, 18 9 14, 18 9 14 किती होते 32 अधिक x प्लस y. या 2 संख्येचा बेरीज आहे, बरोबर आहे. 2 संख्येचा बेरीज काढायचा मला. बघा विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी जर मी गुणाकार केलं याचं 60 येणार आणि 32 जसाचा तसा आणि हा x प्लस वाय जसा आहे तसा. मला काय पाहिजे x प्लस वाय पाहिजे. मग हा 60 आणि हा 32 इकडे गेला म्हणजे -32 झाला. देअरफॉर x प्लस वाय इज इक्वल टू 60 - 32 होणार 28. म्हणजे या दोघांचा म्हणजे x प्लस वाय या 2 संख्यांची बेरीज किती येणार आहे 28. मग ऑप्शन नंबर ई मध्ये आहे 28. मग आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये 4 ऑप्शन होते, ए बी सी डी. ई नव्हतं म्हणजे या ठिकाणी जर 14 आला असता पण ती संख्या 1 आली असती. 2 संख्येचा सम नसता विद्यार्थी मित्रांनो. जर सम विचारला याच्या ठिकाणी म्हणून 28 येणार. हे लक्षात ठेवायची गोष्ट आहे. चला सेकंड लास्ट क्वेश्चन बघू आणि लास्ट क्वेश्चन बघू आणि या ठिकाणी थांबू. बिलकुल सोपं प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारत असतात. फक्त आपल्याकडे कॉन्सेप्ट क्लिअर नसतात, त्यामुळे आपल्याला या सोप्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा काढता येत नाही, बरोबर आहे. म्हणून आपल्याकडे कॉन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. चला क्वेश्चन नंबर 19. फाइंड द ॲव्हरेज ऑफ बघा काय 24, 36, 48, 60 and 72. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए, बी, सी आणि डी. काय ऑप्शन नंबर ए 40, 44, 48 and 50. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी प्रश्न काय विचारले बघा. फाइंड द ॲव्हरेज ऑफ 24, 36, 48, 60 and 72. आपल्याला काढायचं काय आहे, सरासरी काढायची आहे. सरासरी कोणाची काढायची आहे 24, 36, 48, 60 आणि 72. आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. आपण या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी या सूत्राचा वापर करणार नाही. मग करणार काय सर, मग करणार काय म्हणजे आपल्याला काय घेतलं, एक शॉर्टकट घेतला आहे. शॉर्टकट कोणता आहे तो बघा, लक्ष द्या. पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आहे, जाता लक्षात ठेवायचं. तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहे, पुन्हा सांगतो. दिलेली संख्या बघा 24, 36, 48, 60 आणि 72. हा विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या सर्व संख्येचा फरक बघा. याच्यामध्ये 12चा फरक आहे, याच्यामध्ये 12चा या 12च्या पाड्यामधला आहे. म्हणजे दिलेल्या सर्व संख्येतील जर का फरक सारखा येत असेल, याचा अर्थ दिलेल्या सर्व संख्या अंकगणितीय स्टेडीमध्ये आहेत, अर्थमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत, कॉमन डिफरन्स आहे. मग अशा वेळेस फक्त आणि फक्त कॉमन डिफरन्स असेल तरच
काय करायचं, दिलेली संख्या 5 आहेत म्हणजे विषम संख्या आहेत, म्हणजे या ठिकाणी मी काय करू शकतो, इकडचे 2 कॅन्सल करतो, तिकडचे 2 कॅन्सल करतो आणि वाचलं कोण, मधलं म्हणजे आपली सरासरी कोण आहे मग 48 कुठे आहे मग, ऑप्शन नंबर सी मध्ये आहे. ऑप्शन नंबर सी मध्ये असल्यामुळे ऑप्शन नंबर सी आपला काय असेल विद्यार्थी मित्र, करेक्ट असेल. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपला हा शेवटचा क्वेश्चन घेऊया. तो शेवटचा क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20, सो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फ्रॉम दिस क्वेश्चन पेपर. चला एंडिंग करूया या क्वेश्चनना. हा काय आपला एंडिंग पॉइंट, एंडिंग क्वेश्चन. चला, आभार प्रदर्शनाचा प्रश्न आहे. दी ॲव्हरेज ऑफ 7 नंबर्स. आता या ठिकाणी 7 नंबरचा सरासरी दिलेली आहे, म्हणजे सरासरी 7 संख्येचा सरासरी किती दिलेला आहे विद्यार्थी मित्र हो, 30. इफ 6 नंबर्स आर, जर 6 संख्या दिलेल्या असतील कोणकोणत्या बघा, 25, 28, 32, 35 अँड 33. फाइंड द 7th नंबर. फाइंड द 7th म्हणजे 7वा जो काही संख्या असेल, 7वी संख्या आपल्याला काढायचं आहे, 7th नंबर. चला विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन लिहून घ्या. ABCD. A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट, D फॉर डॉग. मग A फॉर ॲपलचं काय, 28, 30, 32 अँड 35. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला काय आहे, शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न बघण्याआधी तुम्ही जर नवीन असाल, कृपया सर्वात आधी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका. कारण असं आहे, तुम्हाला माहितीच आहे की बेल आयकॉनला जर ऑन नाही केल्या तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही. याचा अर्थ तुम्ही नवीन आलेला व्हिडिओ तुम्ही बघू शकणार नाही. जर तो व्हिडिओ अत्यंत उपयोगाचा असेल, अत्यंत महत्त्वाचा असेल, तर तो तुमच्यापासून काय होणार आहे, मिस होणार आहे, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. असं होता कामा नये, त्याकरिता आपण काय करायला पाहिजे, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉनला ऑन करणं विसरायचं नाही. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा. जर तुम्हाला काय तुमचं मत व्यक्त करायचं असेल तर कमेंट सेक्शन आपलं हमेशा खुलं आहे तुमच्यासाठी. तुमचे मत नोंदवा. आणि जर असंच तुम्हाला वाटते की आपला विद्यार्थी मित्र असेल त्यालाही शेअर करा, कारण त्यांनासुद्धा आपला व्हिडिओ पोहोचू द्या, त्यांनासुद्धा ह्या गोष्टी कळू द्या. चला, या ठिकाणी सर्वात शेवटचा क्वेश्चन. द ॲव्हरेज ऑफ 7 नंबर्स. किती नंबर्स आहेत, 7 संख्या. 7 संख्येचा सरासरी किती दिली आहे, 30. चला विद्यार्थी मित्रांनो, एक स्टेप लिहून घेऊया. 30 सरासरी दिलेली आहे. एकूण संख्या आपल्याकडे 7 आहेत. त्यामधल्या 6 संख्या कोण आहेत बघा, 25, 28, 32, 35 आणि 33. लिहून घ्या. किती झाले, 6 नाही झाले, 5च झाले. कोणतं मिस झालं आपल्याकडून, 32, 35, 27. ठीक आहे, या ठिकाणी काय घ्यायचं, पुन्हा 27. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे, 27. 25, 28, 32, 35, 27 आणि 33 असे टोटल 6 संख्या दिलेल्या आहेत. केला मग 25 अधिक 28 अधिक 32 अधिक 35 अधिक 27 अधिक 33 अधिक x आपला काय आहे, 7वी संख्या. चला विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी 30 आहे, 7 या साईडला आणा, काय होणार, गुणाकारामध्ये येणार. आता बघा 25 आणि बघा प्लस करूया, एकक स्थानाकडून जाऊया. चला एकक स्थानांची बेरीज करूया. 5 अधिक 8 13, 13 2 15, 15 5 20, 20 7 27, 27 3 30, 30 0 आज चाले 3, 3 2 5, 5 2 7, 7 3 10, 10 3 13, 13 2 15, 15 3 18. ओके,
प्लस एक्स, जशाचा तसं एक्स म्हणजे कोण आहे, 7th नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, कोण आहे 7th नंबर. मग विद्यार्थी मित्र याला सॉल्व केलं काय भेटणार बघा, 30 गुणिले 7 करत असताना 7 गुणिले 3 करा, 3 7 21, 7 3 21, 0 जसा तसा म्हणजे 210 बरोबर 180 अधिक एक्स. मला एक्स पाहिजे म्हणजे 210, हा प्लसवाला इकडे आला मायनस झालं 180. देअरफॉर एक्स बरोबर किती भेटणार मला विद्यार्थी मित्रांनो 30. एक्स बरोबर 30 कुठे आहे, कुठे आहे, बी फॉर बाहुबली, बी फॉर बाहुबली, ऑप्शन नंबर बी इज अवर करेक्ट आन्सर. चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं टोटल क्वेश्चन नंबर 1 to 20 नवोदय अँड स्कॉलरशिपसाठी काल दिनांक 8 ऑगस्ट 2026 ला आपण विके मॅथ्स गुरु अकॅडमी टाकळीच्या वतीने आपण एक टेस्ट कंडक्ट केलेलं होतं. तो टेस्ट कशावर आधारित होता, ॲव्हरेज म्हणजे सरासरी या घटकावर आधारित होता. जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जर क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर तुम्ही 84 59 37 81 97 या व्हॉट्सअप नंबरला मेसेज टाकू शकता की मला सर मला काय पाहिजे, सरासरीचं क्वेश्चन पेपर पाहिजे जे की तुम्ही 8 ऑगस्ट 2026 रोजी घेतल्या होत्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी थांबतो आणि तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो की तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडून तुम्ही या व्हिडिओला लाईकचं बटन तुम्ही दाबलेले असाल, म्हणजे लाईक केले असाल. सोबतच कमेंट करा, शेअर करा, जमलं तर व्हिडिओला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑन करायचं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो खूप खूप धन्यवाद. तुम्ही जवळपास 1 ते सव्वा तास या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ बघितला, त्यामुळे तुमचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.